लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. महावितरण कंपनीतील प्रधान यंत्रचालक आनंदा सोन्याबापू ढोणे हे सेवानिवृत्त झालेत. 32 वर्षांची प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवा त्यांनी केली आहे. त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आणि तांत्रिक कामगार युनियन 50-59चा कामगार मेळावा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडलाय. जोर्वे येथील शिव ओंकार पॅलेस येथे या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. महावितरणचे कर्मचारी, कामगार, पदाधिकारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच परिसरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आनंदा ढोणे यांच्या कार्याचा गौरव केला गेला. गेली 32 वर्षांपासून महावितरण सेवेत कार्यरत राहून त्यांनी विविध ठिकाणी प्रामाणिकपणे, निष्ठेनं आणि जबाबदारीनं सेवा बजावल्याबद्दल त्यांचा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते सत्कार केला गेला. यावेळी आमदार सत्यजित तांबे, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप वाट्टमवार, शरद नाना थोरात, येवला नगरपालिकेच्या नगराध्यक्ष राजाभाऊ लोणारी, सहकार महर्षी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, सुरेश थोरात, बादशहा बोरकर, संपतराव थोरात, नानासाहेब शहाजी दिघे, संजू नाना थोरात, रामदास काकड, अनिल दिघे, दिगंबर इंगळे, विठ्ठलराव काकड, राजेंद्र इंगळे, अनिल इंगळे, लक्ष्मण दिघे, जालिंदर इंगळे, कैलास इंगळे, शांताराम दिघे, जगन दिघे, राजेंद्र थोरात, सर्व संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक, राजकीय, धार्मिक, व्यावसायिक तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी हजर होते. मान्यवरांनी आपल्या भाषणातून आनंदा ढोणे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. माझे वडील सेवानिवृत्त होत आहे. गेले 32 वर्ष त्यांनी अगदी इमानदारीने त्यांची सेवा महावितरणासाठी दिली. त्यांच्याबद्दल सांगायचे झाले तर गेले 32 वर्षांमध्ये त्यांनी अगदी चोखपणे काम केले. मला सांगायला आनंद होतो की एवढे खडतर काम असताना त्यांच्या 32 वर्षाच्या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारची हानी कधी झाली नाही. त्यांनी त्यांचे काम अगदी इमानदारीने केले. त्यांच्या ह्या इमानदारीत माझ्या आईचा मोठा सिंहाचा वाटा आहे. कधी सकाळी कधी रात्री तिने जेव्हा म्हणेल तेव्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. त्यांचा हा 32 वर्षाचा प्रवास तिच्या हसऱ्या स्वभावामुळे कसा गेला कळलेच नाही. त्यांचा विचार केला तर 32 वर्ष त्यांनी एकदम व्यवस्थितपणे सेवा केली. तर त्यांच्या कुटुंबाच्या दृष्टीने विचार केला तर त्यांच्या पाठीमागे एक भाऊ, पत्नी, 2 मुली आहेत आणि एक मुलगा आहे. तर त्यांचे जावई सुद्धा एक शिक्षक आहे आणि दुसरे जावई हे भारत मातेच्या सेवेमध्ये कार्यरत आहे. तर मुलगा पण ह्याच सेवेत त्यांनी महावितरण कंपनीत रुजू झालेले आहे. ते पण व्यवस्थितपणे या कार्यात रुजू करीत आहेत. अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी पण त्यांच्या सेवेचा कालखंड पूर्ण केला. आपण अध्यक्षीय भाषणामधून त्याचबरोबर इतरही मान्यवरांच्या बोलण्यातून आपण ऐकलेलंच आहे की कुठल्याही प्रकारचा अपघात, कुठल्याही प्रकारची जीवितहानी किंवा स्वतःला सुद्धा कुठल्याही प्रकारची दुखापत न होता त्यांनी हा सेवेचा कालखंड पूर्ण केला. त्यांची फॅमिली आपल्याला सर्वांना परिचितच आहे. आता माझं बोलणं मी जास्त लांबवत नाही, परंतु ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलं, विद्युत महामंडळ, वीज ही आपल्या सर्वांची गरज आहे आणि अगदी 2 मिनिट लाईट जर गेले तर आपण अगदी अस्वस्थ होतो. आपली लाईट, मोबाईल चार्जिंग असेल, आपला फॅन असेल, सध्याचं तर अगदी हिट टोकाला गेलेलं असल्यामुळे आपल्याला लाईटची अतिशय गरज वाटते आणि अशा आपल्या जीवनाशी निगडीत असलेल्या क्षेत्रामध्ये त्यांना सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी ती अगदी यशस्वीरित्या पूर्ण केली. तर MS
बंद होत असली तरी त्यांच्या आनंदाचा सप्लाय निरंतर राहावं हीच ईश्वरचरणी अपेक्षा. तर त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मी एक कविता बनवली आहे, ती सर्वांना म्हणून दाखवते आणि माझं भाषण संपवते. आजचा दिवस आहे खास काकांच्या निवृत्तीचा सुंदर सुवास. MSCB मध्ये केली सेवा महान, मेहनत, प्रामाणिकपणा आणि कामाची शान. कधी पाऊस, कधी ऊन, कधी रात्र काळी वीज सुरळीत ठेवण्यासाठी घेतली धावपळ भारी. वायर, खांब आणि ट्रान्सफॉर्मरची साथ, असंच करत करत गाठली निवृत्तीची वाट. आता नाही ऑफिस, नाही ड्युटीचा ताण, सकाळचा चहा आणि आरामाची शान. MSCB मध्ये त्यांनी विविध ठिकाणी सेवाही बजावली. आपण बघतो की साहेब असताना खरं म्हणजे त्यांनी तालुका सोडून बाहेर जायची गरज नव्हती, पण तरी पण त्यांनी जिल्ह्यात विविध भागामध्ये जसं कोपरगाव असेल, श्रीगोंदा असेल, पारनेर असेल, अशा पद्धतीने अनेक ठिकाणी त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ही सेवा बजावली आणि पूर्णपणे त्यांनी MSCB मध्ये काम करत असताना पूर्ण 100% योगदान हे त्यांनी MSCB मध्ये दिलं. त्यामुळेच आज आपण बघतोय की खूप मोठ्या संख्येने MSCBचे सर्व अधिकारी वर्ग सगळेजण आज इथं आलेले आहेत आणि त्यांना सेवापूर्तीसाठी शुभेच्छा देण्यासाठी इथं जमलेले आहेत. दोन्ही परिवार आणि आपलं गाव तसंच थोरात परिवार हा एक संघ राहिलेला परिवार आहे. आनंदावरचे आजोबा विश्वनाथ डोने हे आपले सहकर्मर्षी भाऊसाहेबदादांचे सहकारी म्हणून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी साथ दिली. वडील असतील सोन्याबापू डोने हे आपल्या अमृत दूध उत्पादक संस्थेमध्ये त्यांनी अनेक वर्ष त्यांनी सेवा दिली आणि या संस्थेच्या जडणघडणीमध्ये त्यांचं खूप मोलाचं योगदान हे राहिलेलं आहे. कर्मण्येवाधिकारस्ते महाफलेषु कदाचन. कर्मांना, आपल्या कर्माला सर्वस्व मानून संपूर्ण आयुष्य ज्यांनी प्रामाणिकपणे कर्म केलं, वीज वितरणामध्ये सेवा दिली, अशा एका कर्मयोग्याचा गौरव करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आजचा दिवस हा आनंदाचा, अभिमानाचा आणि कृतज्ञतेचा आहे. कारण आज आपण अशा एका कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक, सेवाभावी, कुटुंबवात्सल्य, व्यक्तिमत्वाच्या गौरवासाठी इथे एकत्रित जमलो आहोत, ज्यांनी आपल्या मेहनतीने, जिद्दीने आणि समर्पणाने आयुष्याचा एक प्रेरणादायी प्रवास घडवला आहे. त्या व्यक्तिमत्वाचे नाव म्हणजे श्री आनंदा सोन्याबापू ढोणे. त्यांचा या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे. आपण सर्वच यांच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला. आपल्या सर्वांच्याच वतीनं या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या कार्यक्रमाला आज आवर्जून उपस्थित राहिलेले माजी मंत्री व ते महाराष्ट्राचे शिक्षण बाळासाहेब सर्व जनसमुदाय आनंदमामाला सर्वांनी आशीर्वाद दिलेले आणि आनंदमामा सेवानिवृत्त होत आहे. तरी मामांच्या हातून या गावाची, तालुक्याची सेवा घडवून मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आनंद हा ITI झाल्यानंतर विद्युत मंडळाच्या सेवेमध्ये गेला. किती बऱ्याच बदल झाले, परंतु कधी त्यांनी बदली टाळाटाळ केली, त्या ठिकाणी गेला, बदली व्यवस्थित पद्धतीने काम केलं आणि अशा पद्धती परत संसारही चांगला केला. या निमित्तानं आणखी एक आठवण आली पाहिजे ती तानाजी. तानाजी हा या कुटुंबातला नाव, दोन्ही कुटुंबातला, आणि तो माझ्याकडे ड्रायव्हर होतो. हे काही कुटुंब आहे आपले, ज्यांनी आपली वस्ती, घर सांभाळलं, वस्ती सांभाळली, असे जे काही कुटुंब आहेत त्याबद्दल महत्वाचं हे कुटुंब. तानाजीने खूप ट्रॅक्टरवर खूप वर्ष चांगली काम केलं, त्याचं मॅनेजर करून टाकलं नंतर सगळे हिशोब खूप मनापासून सेवा त्यांनी केली. प्रकाश असेल, लहान असेल, सगळे कुटुंबातले सदस्यासारखं वातावरण त्यांचं राहिलं. आणि आनंदाचं कौतुक आपण या निमित्तानं करतो. मला खात्री का आता 57-58 वय, म्हणजे काही फार वय झालं असं नाही, तब्येत एकदम चांगली आहे. त्यामुळे त्याचं आता एक
चांगला कार्यकर्ता तुम्हाला मिळाला जवळ असं आपण मानूया. परत तिला जोर सांभाळायचं काम करावं लागेल. निश्चितपणे चांगलं सांभाळतील. एक वेगळं नातं हे कायम आपलं राहिलं आहे. दादाचं एक नेतृत्व, त्यानंतर आपण त्यांनी सगळी आपली पिढी पुढच्या पिढ्या पुढे जात आहेत, चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि आनंद सुद्धा आपल्यातला एक म्हणून पुढच्या काळामध्ये काम करील याची खात्री मला या निमित्तानं आहे. विद्युत मंडळाचं सुद्धा अधिवेशन त्या निमित्ताने केलं बरोबर आणि पाहुणे गेलेले दिसतात ते सगळे. परंतु विद्युत मंडळ हा विषय खूप महत्वाचा आहे. आज आपण हे सगळं समजतोय त्याला विद्युत मंडळ कारणीभूत होते आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ खूप काम केलेले, खूप काम, त्यांचं अभिनंदनच करणारा मी आहे. आणि त्यात आणखी एक गोष्ट सांगेल की आता मात्र त्याचे तुकडे करायला सुरुवात केली आहे, खाजगीकरण करायची सुरुवात झालेली आहे. ही एक दुर्दैवाची गोष्ट मला वाटते, ती काळजी घ्यावं लागेल. हे सुद्धा या निमित्तानं सांगेल. राजाभाऊ या निमित्तानं आले. नगराध्यक्ष ते सोपं नाही, यामुळेचं नगराध्यक्ष व्हायचं सोपं नाही. मोठे मोठे माणसं असं असताना त्यांनी ते नगराध्यक्ष झाले. ते कौतुकाचा विषय. लोणारी समाजाचं आम्हाला कौतुक आहे. बऱ्याच वेळा लोणारी समाजाची चर्चा करत असताना मी म्हणत असतो की याची चर्चा कुठं चाललं रे, चाललो म्हणतात सोमखान्याला, नाही तर चाललो इकडे तालुक्यात गावं 2 गाव मरळ निरळ कुठून आला सोमखान्याला. आणि चर्चेचा भाग जरी असला तरी जोरच्या आपल्या सगळ्या विकासामध्ये, राजकीय वाटचालीमध्ये हे खूप योगदान निश्चितपणे या समाजाने सुद्धा दिलेलं आहे. त्यांचंही कौतुक. आनंदाचं आयुष्य, कौटुंबिक आयुष्य मुलगा चांगला निघालाय, तो आता सेवेत आहे, त्याचा आनंद आहे. मुली चांगल्या व्यवस्थित पद्धतीनं लाईफ लागू केली, त्यांचे संसार ही चांगली गोष्ट आहे. पुढच्या काळामध्ये खूप आनंदाचं आयुष्य जावं, चांगलं आरोग्य मिळावं. मान्यवर आलेल्या सर्व अतिथीगणांचे सहर्ष स्वागत. आज या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित राहिलेले नामदार बाळासाहेब थोरात साहेब तसेच राजूभाऊ लोणारी यांचेही डोळे परिवारातर्फे सहर्ष आभार मानतो. या कार्यक्रमात तांत्रिक कामगार युनियन 50-59च्या वतीनं कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. तसेच कर्मचारी हित, कामगार कल्याण आणि संघटनात्मक बळकटी याविषयी मार्गदर्शन केलं गेलं. उपस्थित कामगारांनीही आपल्या भावना व्यक्त करत संघटनेच्या कार्याचं कौतुक केलंय. सेवापूर्ती निमित्तानं आनंदा ढोणे यांना शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं गेलं. कुटुंबीय, सहकारी आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीमध्ये झालेला हा सोहळा भावनिक वातावरणात पार पडलाय. यावेळी आलेले पाहुणे, आप्तेष्ट, मित्रपरिवार यांचे आभार मंगेश ढोणे यांनी मानले. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.